काल 12 जून गुरुवार देशासाठी एक काळा दिवस ठरला। दुपारीच्या सुमारास गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळलं आणि त्या भीषण अपघाताने संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला। या विमानात 230 प्रवासी होते आणि त्यांच्यासोबत 12 क्रू मेंबर्स देखील होते। हे विमान अहमदाबादहून लंडनकडे झेपावलं होतं, पण नियतीचं वेगळंच नियोजन होतं। झेपावल्याच्या अवघ्या 6 ते 7 मिनिटातच विमानाने आपलं नियंत्रण गमावलं आणि एका उंच इमारतीवर आदळलं। ही इमारत एक मेडिकल हॉस्टेल होती। त्या हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर मेस होती, जिथे त्या क्षणी काही वैद्यकीय विद्यार्थी दुपारचं जेवण करत होते। अचानक आलेला धक्का, आग आणि गोंधळ या सगळ्यांनी संपूर्ण इमारतीला हादरवून टाकलं। त्या इमारतीचा बराचसा भाग पूर्णपणे दुर्घटनाग्रस्त झाला आहे आणि आतमध्ये असलेले काही विद्यार्थीही गंभीर जखमी झाले आहेत। हे विमान लांब पल्ल्याचं असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन साठा होता, ज्यामुळे टक्कर होताच भीषण स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केलं। हे फक्त एक विमान नव्हतं, त्यात स्वप्न होती, नाती होती, हसणं खेळणं होतं आणि एका क्षणात सगळं भस्मसात झालं। ज्यांना आम्ही रोज विमानतळावर पाहतो ते घर पोहोचायच्या आशेने निघालेले चेहरे आज केवळ अश्रूमध्ये विरले। त्या विमानात माझा भाऊ होता, एक शिल्लक असलेला जीव। या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील तब्बल 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल, पवई मुंबई, दीपक पाठक बदलापूर, मैथिली पाटील नावगाव पनवेल, रोशनी सोनगरे डोंबिवली, अर्पणा महाडी गोरेगाव, साई नीता चक्रवर्ती जुहू क्रू मेंबर, आशा पवार व महादेव पवार पंढरपूर येथील दाम्पत्य, यशा कामदार नागपूर, तसेच मयूर पाटील यांच्याविषयी अजून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे। तांत्रिक बिघाड आणि एका क्षणात काळोख मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमानाच्या यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला। त्या बिघाडामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमान नियंत्रणाच्या बाहेर गेलं। फक्त काही सेकंदात विमानाने आपली दिशा गमावली आणि मेघनीनगर परिसरावर जोरात कोसळलं। त्यानंतर जवळपास संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा आणि घनदाट काळोख पसरला। विमानात लांब प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात इंधन असल्यामुळे धडकेतच स्फोट झाला आणि त्या आगीत संपूर्ण विमान जळून भस्मसात झालं। या दुर्घटनेत विमानातील एकूण 241 लोकांचे प्राण गेले, मात्र फक्त एक जण 11A सीटवर बसलेले विश्वास रमेश सुदैवाने वाचले। ते एक ब्रिटिश नागरिक आपल्या भावाला भेटण्यासाठी भारत दौऱ्यावर आले होते। त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश देखील त्यांच्या सोबतच होता, पण ते वेगळ्या रांगेत बसले होते। माझ्या आजूबाजूला मृतदेह होते, विश्वास रमेश म्हणतात। सगळं काही 30 सेकंदात घडलं। विमान अचानक झाडून खाली आलं आणि मला काहीच आठवत नाही। जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा मी रक्ताने माखलेलो आणि आजूबाजूला फक्त मृतदेह होते। माझ्या भोवती विमानाचे तुकडे, धूर, आगीच्या झळा आणि आक्रोश होता। मी धडपडत उभा राहिलो आणि काही काळाच्या आत बाहेर पळालो आणि अचानक कोणतरी मला धरून ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं। रुग्णालयात नेलं, पण माझा भाऊही त्या विमानात होता। कृपया त्याला शोधा, तो कुठे आहे ते मला सांगा। हे बोलतानाचा त्याचा कंपित आवाज, अश्रूंनी भरलेले डोळे आणि थरथरत्या हातातील आशा, त्या सगळ्यांनी उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले। ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स राहतात। मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी इमारतीत 50 ते 60 डॉक्टर उपस्थित होते, त्यापैकी 15हून अधिक जास्त जखमी झाले आहेत। अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळाले होते, त्यामुळे कोणता मृतदेह कोणाचा हे समजू शकणं कठीण आहे। DNA टेस्ट करून मृतदेहाची ओळख
पटवली जाणार आहे. उड्डाण घेताच काही मिनिटातच पायलटला विमानात मोठा तांत्रिक बिघाड असल्याचं लक्षात आलं होतं. त्यामुळे विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश दिला होता. त्यांनी मेडे कॉल केला होता. उड्डाणानंतर 1:38 हा शेवटचा मेसेज त्यांनी दिला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या काही सेकंदाच्या शांततेनंतरच स्फोटचा मोठा आवाज त्यांना ऐकू आला. मेडे हा शब्द पायलट केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरत असतो. एखादा गंभीर संकट समोर आले असेल तेव्हा पायलट मेडे हा शब्द सलग 3 वेळा म्हणत असतो. यामुळे कंट्रोल रूम आणि क्रू मेंबर्स तात्काळ सावध होतात आणि त्यांना योग्य ती कृती करता येते. काही शब्द ऐकायला खूप साधे वाटतात, पण त्यांचा अर्थ अतिशय गंभीर आणि आपत्कालीन असतो, जो फक्त तिथे काम करत असणाऱ्या कर्मचारी यांनाच माहिती असतो. तो त्यांचा गुपित शब्द असतो, जेणेकरून बसलेल्या प्रवाशांना तो समजू नये आणि संकटाच्या वेळी त्यांना अजून काही गोंधळ करू नये. या विमानतळाच्या मुख्य पायलट क्लाइव्ह कुंदर आणि 2 को पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी जमेल तसे प्रयत्न केले, परंतु त्यांच्याकडे पुरेसा वेळच नव्हता. यामुळे ते विमानतळावर न कोसळता रहिवासी भागात कोसळले गेले. हे दोन्हीही को पायलट मुंबई आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. दीपक 11 वर्षापासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते, पण अजूनही ते जिवंत आहेत की नाही याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळाली नाही. त्यांचा फोन मात्र रिंग होतोय, म्हणून आपला मुलगा, आपला भाऊ जिवंत असेल अशी आशा त्यांच्या कुटुंबियाला आहे. दुसरे को पायलट सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी आहेत. सुमित यांच्या घरी त्यांचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेक ऑफ करण्यापूर्वी सुमित वडिलांशी बोलला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा तुमच्यासोबत बोलेन असंही त्याने त्यांना सांगितले होते, पण वडील मात्र आता एकटेच पडले. मुलाची फोनची वाट बघूनही मुलगा मात्र आता फोन करू शकणार नाही. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 169 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या भीषण घटनेने पूर्ण देश हादरला आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पायी चालत संपूर्ण परिसराची त्यांनी पाहणी केली. या अपघातावर पंतप्रधान मोदींनी पोस्टही केली. आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. हे दृश्य दुःखद आहे. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना कायम आहेत. अहमदाबादमधील दुर्घटनेत आपण सर्वजण दुःखी झालो आहोत. इतक्या अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीने इतके जीव गमावले खरंच शब्दापलीकडे आहे. सर्व शोकाकल कुटुंबासाठी मी संवेदना देतो. मला त्यांचे दुःख समजते आहे. हे दुःख आपण भरून काढू शकत नाही. ओम शांती असं पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. हे विमान नीटपणे आकाशात सुद्धा झेपवले नाही आणि ते खाली कोसळले. त्यामुळे उड्डाण घेण्यापूर्वी या विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? विमान उडण्यापूर्वी नेमकं काय झालं आणि नंतर काय झालं याची बाजू अजून समोर आलेली नाही. त्यामुळे याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या निष्पाप प्रवाशांनी या अपघातात आपला जीव गमावला त्यांच्या परिवारांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि धीर मिळो. ज्यांनी मनात अनेक स्वप्न घेऊन नवीन सुरुवातीची आशा बाळगून प्रवास सुरू केला, अशा प्रत्येक प्रवाशाला अचानक मृत्यूच्या छायेखाली झुकावं लागलं. ही गोष्ट मन हेलावून टाकणारी आहे. स्वर्गवासी झालेल्या सर्व आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांच्या आठवणी कायम आपल्या मनात जिवंत राहो. तुम्हाला या दुर्घटनेबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये तुमच्या भावना, श्रद्धांजली आणि विचार नक्की शेअर करा. आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या आठवणीचा सन्मान करायला हवा. अशा अपघातापासून भविष्यात जीवितहानी होऊ नये यासाठी सज्ज आणि जबाबदार राहणं हीच खरी श्रद्धांजली. धन्यवाद.